हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याखिलक्षम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दे वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये 6व्या अध्यायातील भगवद्गीतेतील 46 नंबरच्या श्लोकावरचं आपण निरूपण माऊलींचं पाहत होतो की श्रेष्ठ कोण आहे आणि हा कर्मयोगी श्रेष्ठ कसा आहे याचं सिद्धता करून दाखवलेली आहे माऊलींनी। का ते श्रेष्ठ आहे, कशाबद्दल श्रेष्ठत्व आहे त्याचं, जे तप ही चांगलंच आहे, ज्ञान प्राप्त करणं चांगलीच गोष्ट आहे, कर्मनिष्ठता ही चांगली गोष्ट आहे, पण या तिन्हींच्या पेक्षा सुद्धा योगनिष्ठ ज्याला आपण म्हटलेलं आहे किंवा कर्मयोग जो आहे तो कर्मयोग सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण त्यामध्ये कुठल्याही परताव्याची अपेक्षा नसते। महत्त्वाची गोष्ट ही आहे, परमार्थाचं खरे अनुभव जर यायचे असतील तर कुठल्याही परताव्याची अपेक्षा करून चालत नाही। त्याच वेळी खऱ्या अर्थानं मग आपल्याला अनुभव घ्यावे लागतात। जरासं आपण नाम घेतो, कुठंतरी मंदिरात जातो, तीर्थयात्रा करतो आणि मागणं केवढं मागत असतो, भरपूर मागत असतो, एवढं केलंय तेवढं केलंय वगैरे काहीतरी आपण सांगत असतो आणि म्हणून ह्या मागणीमुळं देवाची प्राप्ती बाजूला राहते। ह्या तपस्वी किंवा ज्ञानी जे शास्त्रपंडित असतात, शब्दज्ञानी, आणि दुसरी गोष्ट ही कर्मयोगी कर्मठ जे असतात, जे षटकर्म करतात, यजन याजन करतात, अध्ययन करतात, दानधर्म करतात, पुण्याची प्राप्ती करतात, पण त्याच्या बदलाला काहीतरी स्वर्गसुख मागून घेतात, काहीतरी विषय सुखांची अपेक्षा असते, प्रपंच दुरुस्त करण्याची अपेक्षा असते। ह्यामुळं खरी ही अपेक्षा कदाचित पूर्ण होईलही, त्याची होते, कारण शास्त्र म्हणतं जो काहीतरी करतो ना त्याला चांगल्या गोष्टीची चांगली गोष्टी मिळत असतात। तपस्वी हे समाजामध्ये असणाऱ्या दुर्जन लोकांच्या पेक्षा निश्चित चांगले असतात, सज्जन असतात, ते ज्ञानी खरंच चांगले असतात। नंतर ह्या कर्मठ जे असतात, सत्कर्म करणारे खरंच चांगले आहेत, इतरत्र काहीतरी करण्यापेक्षा आणि नको ते विषयामध्ये बुडून जाण्यापेक्षा ह्या गोष्टी करणं चांगलं आहे। पण भगवद्गीता सामान्याचा विचार, सामान्य गोष्टीचा विचार करत नाही बरं का। सर्वात श्रेष्ठतम असलेलं तत्व जे आहे त्या परमात्म तत्वाच्या प्राप्तीचाच विचार भगवद्गीता ज्ञानेश्वरी करते। संत फालतू गोष्टीमध्ये लक्ष घालत नाहीत, सगळ्यांना क्रियाच म्हणतात, ही सगळी कर्मच आहे। मग त्यामुळे वस्तूची सिद्धी कशी होईल? वस्तुसिद्धी विचारानंच होते, नुसत्या ह्या क्रियाशीलतेने येणार नाही। त्यामुळे क्रियेनंतरचा खरा परमार्थ हा विचाराचा असतो। येथे विचाराचा केला पाहिजे। विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी, असं ज्ञानेश्वर माऊली बोलतात। त्याचं कारण ते आहे की ज्यावेळी विचार सुरू होतात ना त्यावेळी क्रिया बंद पडतात, आणि क्रियेचा परमार्थ हा खालच्या दर्जाचा आहे। त्यामध्ये आहेत उत्तम ती सहज अवस्था, मध्यम ध्यानधारणा, तृतीया प्रतिमा पूजना आणि तीर्थयात्रा अधमाधम। अधमाधम म्हणजे काय? शेवटची पायरी। 4 पायऱ्या सांगितल्यात शास्त्रानं, एक सुरुवातीची पायरी आहे। अधमाधम म्हणण्याचा अर्थ आहे की खालचा दर्जा आहे त्याचा, ते कमी आहे, करायचं नाही असं मात्र नाही। तीर्थयात्रा ही शेवटची पायरी। तृतीया प्रतिमा पूजन, घरामध्ये आपण देवपूजा मूर्तीची पूजा करत असतो ना, ही खालून दुसऱ्या नंबरची आहे, खालून दुसऱ्या नंबरची। त्यानंतर खालून तिसऱ्या नंबर म्हणजे जरा वरची, जरा चांगली ध्यानधारणा, त्याला म्हणतात नाम घेणं, ध्यान करणं। ह्या सगळी श्रवण मननादी सगळ्या ज्या क्रिया आहेत या ध्यानधारणेमध्ये तृतीया म्हणजे द्वितीया म्हणण्यामध्ये बसतंय। आणि उत्तम काय? उत्तम ती सहज अवस्था। आता या ठिकाणी थोडासा विचाराने आहे बघा, मध्यम ध्यानधारणा, ही मध्यम ध्यानधारणा आहे ना, या ठिकाणी सुद्धा विचाराचा परमार्थ आहे, आणि हा विचाराचा परमार्थ सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये संपावा लागतो।
म्हणून तपस्वी आहेत, ज्ञानी आहेत, कर्मनिष्ठ आहेत, फार चांगली गोष्ट आहे. या लोकांचा समाजाला खूप उपयोग आहे. समाज सुधारक म्हणूनही फार मोठे आहेत आणि यांची गरजसुद्धा आहे समाजाला. परंतु समाजाला गरज आहे, त्यातून त्यांना काय मिळतं हे मात्र मुद्दा महत्त्वाचा आहे. समाजाला आपल्यासाठी काम करणारेच माणसं पाहिजे असतात. त्यांना काही करायचं नसतं स्वतःच्याला. मग समाजासाठी करूया, पण आपल्या उद्धाराला प्राधान्य दिलं पाहिजे. माझं जे हित कशामध्ये आहे त्याला प्राधान्य देता आलं पाहिजे. आपण समाजाला जर प्राधान्य दिलं तर माझं हित बाजूला राहिले की नाही. म्हणून समाज हित जे आहे ते दुय्यम ठेवावं, करू नये असं नाही. आणि पहिली गोष्ट कोणती, तर पहिलं स्वतःकडे लक्ष देणं. स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे आपण आपल्या आत्मिक उन्नतीचा विचार करणं. आत्मिक उन्नतीनंतर जर समाजसेवा घडत असेल तर करायलाही हरकत नाही. पण तपस्वी जे असतात यांना त्या तपातून काहीतरी पाहिजे असतं, असा विचार माऊलींनी या एका टप्प्यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे विचाराचा एक परमार्थ आहे आणि तो करायला भाग पाडतो आपल्याला भगवद्गीता. आणि विचाराचाही शेवटचा अंत आहे, त्याला सहज अवस्थेचं रूपांतर येतं. तिथे विचारसुद्धा संपून जातात. आता आपण पुढे बघणार आहोत, विचार संपून जातात, बुद्धीचं काम काय राहत नाही. त्यामुळं मन बुद्धीचा परमार्थ पाठीमागे राहतो आणि मन बुद्धी विरहित, अंतःकरण विरहित असलेला जो परमार्थ आहे तो श्रेष्ठ दर्जाची उत्तम अवस्था त्या साधकाला प्राप्त होते. तो जीवनमुक्त होतो, तोच योगी असं वर्णन माऊली या ओवीमधून करतात. म्हणून तो वंद्य आहे म्हणतात. कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानी याशी वेद्यू, तापसाचा आद्यू तपोनाथ. भगवान शंकराची उपमान त्याला दिलेली आहे. सगळ्यात तपोनाथ कोण असेल, सगळ्यात मोठं श्रेष्ठ तप कोणी केलं असेल तर भगवान शंकराने केलेलं तपाचा उदाहरण. कारण आद्य गुरु सकळ सिद्धांचा सगळ्याचा आद्य गुरु कोण असेल तर भगवान शंकर आहेत. त्यामुळं त्याचा विचार इथं माऊली करतात आणि म्हणतात की हा तपोनाथ जो आहे, कारण तो शंकरासारखी त्याची योग्यता असते. तो कर्मनिष्ठाना वंद्य आणि पूजनीय असतो. ज्ञानी अशी जाणण्याचं एखादी गोष्ट म्हणून ज्ञानी असे ती तो प्रिय असतो. कुणाला ओळखून मी परमार्थ करावा, कुणाकडे पाहून मी परमार्थ करावा. माऊली म्हणतात जो तपनिष्ठांचा कर्मनिष्ठांचा जो वंदनीय आहे त्याच्याकडे बघून कर्म करावं. कसं कर्म करायचं तो शिकवेल तुम्हाला. आमचं कर्म सकाम असतं आणि त्यामुळे त्या सकाम कर्मानं फार तर लौकिकाचीच प्राप्ती होत असते. पण खरं निष्काम कर्म कुणाकडून शिकावं तर या कर्मयोग्याकडून. म्हणून तो कर्मनिष्ठा वंद्यू, म्हणून तो पूजनीय आहे. तो ज्ञानियांचा वेद्यू म्हणजे ओळखण्याचं जाणायचं तत्व कोणतं असेल, काय जाणावं, प्रपंचाला जाणावं, कुटुंबाला जाणावं, काय माझ्या शरीराला जाणावं नाही. ही दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. असे एक आहे आद्य शक्ती, एक मोठी शक्ती आहे जी अनाकलनीय वाटते पहिल्यांदा, पण निश्चितच ती शक्तीचा त्याला जाणणं हे सगळ्यात जाणणं मोठं आहे. एक जाणल्यानंतर सगळं जाणल्यासारखं होते ना. ते जाणणं म्हणजे कुणाकडून शिकायचं तर ह्या ज्ञानियांचा मुख्य जो आहे वेद्यू म्हणजे ज्ञान कसं द्यावं याचा आदर्श सांगणारे हे कर्मयोगी आहेत. आणि तपस्या कशी असली पाहिजे या तपस्याचा विचार सुद्धा करणारा जो आद्य शब्द वापरलेला आहे माऊली 480 नंबरच्या ओळीमध्ये आज आपण आता बघायला लागलोय. पै जीव परमात्मात्म संगमा, जीव परमात्म संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा, तो शरीरेची परिमहिमा ऐशी पावे. शरीरामध्ये राहून तो महात्मा होतो. खरं बघायला गेलं तर ते निराकार तत्व आहे आणि निराकार तत्वाला महात्म्य कसं प्राप्त होईल सांगा. पण ह्याला होतंय हा शरीरात राहून सुद्धा, शरीरधारी असून सुद्धा एवढ्या महत्वाला प्राप्त होतो. फार मोठं महत्व त्याला प्राप्त होतं. कधी जीव परमात्म्याच्या ऐक्याला ज्याच्या मनोवृत्तीचे येणे झालेले आहे, म्हणजे ज्याच्या मनोवृत्तीनं जीव परमात्मा हे ऐक्य जे आहे ते दोन्ही एकच आहेत अशी ज्याचे मनोवृत्तीची खात्री झालेली आहे. जीव परमात्मा दोन्ही एकच आहेत अशी ज्याची मनोवृत्ती असते तो देहधारी असून सुद्धा त्याला हा मोठेपणा प्राप्त होतो. कोणता मोठेपणा? योग्यांचा योगी बनण्याचं.
कर्मनिष्ठांचा पूजनीय बनण्याचं, ज्ञानीयांना जाणण्याचं तत्व आणि तपोनिष्ठांचा तपोनाथ होण्याचं महात्म्य त्याला प्राप्त होतं. वरची 479ची ओळी पकडून आपण अभ्यास करताना करायचा, कारण 480 नंबरच्या ओळीचा जो संदर्भ आहे तो संदर्भ मागच्या ओळीशी आहे. त्यामुळं तो काय आहे तर त्याला महात्म्य कुणामुळे प्राप्त झालं तर प्राप्त व्हायला कारण त्याचा देहात असून सुद्धा त्यानं जीव परमात्मा ही ऐक्य त्यानं जाणलेला आहे. त्याला लक्षात आलं की जसा किडाळाचा दोष जाय ते तरी 15.5 होय, तैसा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. त्याचे सगळे संकल्प लोपलेले असतात. त्यामुळे जीव आणि ब्रह्मेव ना परहा या स्थितीपर्यंत आलेला असतो. जीव आणि ब्रह्म एकच आहेत, आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत, देह आणि जग एकच आहेत. माझ्यात जो आत्मा आहे तो जगात ब्रह्मरूपानं फिरतो. त्यामुळं जग ही ईश्वराची प्रतिकृती आहे. जग ही माझीच प्रतिकृती आहे. जसं देहात पिंडात असतं तसंच ब्रह्मांडामध्ये सगळं असतं. त्यामुळे सगळे जीव हे माझीच रूप आहे. मी वेगवेगळ्या रूपानं जसं माझे अवयव वेगवेगळे आहेत तसे हे तुका म्हणे एका देहाचे अवयव एवढ्या ऐक्याला तो प्राप्त होतो. वास्तविक जड आहे ते. जडाचं कसं ऐक्य होईल सांगा बघू, होत नाही. पण जीव आणि परमात्म्याचं जसं ऐक्य होतं तसं हा देहधारी जो आहे त्याला ब्रह्मत्वानं जग ब्रह्म आहे हे सर्व खलविदम ब्रह्म असं वर्णन अशी मनोवृत्ती त्याची तयार झालेली असते. जग सुद्धा ब्रह्मरूप आहे असं त्याला कळलेलं असतं आणि त्यामुळे जो जगाशी एकरूप होतो. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशे. हा तुकोबांचा अनुभव कशाबद्दल सांगतात तर त्यांना प्रत्येक व्यक्तीमध्ये, झाडा फुलामध्ये, किड्या मुंग्यामध्ये स्वतःच आपण कल्पना करायची मी त्यांच्यात आहेत आणि ते माझ्यामध्ये आहेत. की संतांचा हा विचार जो आहे ना वरच्या लेवलचा आहे. समाजाची धारणा यामुळेच होते बरं काय, नाहीतर समाज टिकला नसता. काही 4 माणसं सुद्धा चांगली आहेत समाजामध्ये म्हणून समाजाची राखण होते, रक्षण होतं, नाहीतर समाज उद्ध्वस्त झाला असता. तसा होत नाही. त्याला कारण 4 माणसांच्या पुण्याईचा फायदा सगळ्या समाजाला होत असतो. आणि हे जीव ब्रह्म्याचं ऐक्य त्याला त्याची मनोवृत्तीच अशी तयार झालेली असते, मनानं पक्क केलेलं असतं, बुद्धीचा निश्चय झालेला असतो. त्यामुळं तो तत्परायण असतो, भगवंताशी एकरूप झालेला असतो. मला भगवंत आणि भगवंताने निर्माण केलेली सृष्टी या दोन्हीमध्ये तो भेदच मानत नाही. आणि म्हणून म्हणलेलं आहे पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा. म्हणून तो देहधारी असून सुद्धा एवढ्या मोठ्या महात्म्याला महत्त्व प्राप्त करून घेतो. शरीराची परिमहिमा अशी पावे म्हणजे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, एरवी माणूसपण ते भांबलौकिक वाहू. असं माऊलीच भाषा वापरते संतांच्या बद्दल. ही आत्मज्ञानामध्ये चोखडी असलेली भगवंताची रूपच आहेत. म्हणून म्हटलेलं आहे आत्मज्ञानी चोखडी संत जे माझी रूपडी आहे. इथं ती काय सांगतात, देहधारी असून सुद्धा तो परमतत्वाला पोचलेला असतो. त्यानं देहधारी असतो पण एवढ्या महत्वाला प्राप्त झालेला असतो. शरीराची महिमा पावे म्हणजे त्यानं महात्म्य संपादित केलेलं असतो, मोठेपण संपादित केलेलं असतो. याचा अर्थ असा आहे की देहात असतात ते, पण देहातले देव असतात ते. विचार करण्यासारखं आहे. देहात जर देव कुठं बघायचं असेल तर अशा संतांच्या मध्ये, म्हणून संत ही माझी रूपडी असं माऊली बोलतात. 481 नंबरची ओवी. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होई अंतःकरणे पंडुकुमारा. तस्मात योगी भव अर्जुन. त्या ओवीचा अर्थ, त्या श्लोकातल्या शब्दाचा अर्थ इथं आता शेवटच्या ओवीमध्ये आलेला आहे. म्हणून तू योगी हो. कशाबद्दल योगी हो? अरे तो तपस्व्याला सुद्धा मार्गदर्शन करतो, ज्ञानी सुद्धा त्याच्या दर्शनाची इच्छा करतात आणि कर्मनिष्ठांच्या पूजनाचा तो एक भाग आहे. म्हणून तो श्रेष्ठ आहे सगळ्यातला. म्हणून संत सर्वात श्रेष्ठ आहेत. आता त्याला देवापेक्षाही संतांना श्रेष्ठ मानलेलं आहे. त्याला कारण ते आहे की देव दाखवायचं काम त्यांनीच केलेलं असतं ना, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. देव कळणार नसता काय कुमुदिनी काय जाणे परिमळ. म्हणून आम्ही जे सकळ भोगत असे म्हणतात ना तुकाराम महाराज, कुमुदिनीच्या त्या फुलाला, त्या कुमुदिनी जी असते उमलते ना ते परिमळ, त्याचा सुगंध त्याला काय माहिती फुलाला.
जो फुलाचा सुगंध घेतो त्यालाच माहीत असतं. तसं देवाला देवाचं महात्म्य कुठं कळतंय? ते कळावं तर भक्तालाच कळणार आहे, इतरांना कळणार नाही म्हणतात ते. तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे, तो लक्षात ठेवण्यासारखा. मला काय लक्षात नाही, तुम्ही बघणार असाल तर बघा. कुमुदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकळ सेवित असे. भ्रमराला कळतं की त्याच्यात किती सुगंध आणि मकरंद आहे. तो फुलाला कळणार नाही. देवाला आपलं महात्म्य कळत नाही, पण देवाला महात्म्य देण्याचं काम भक्त करत असतात, म्हणून देव मोठा होतो. संतांनी देवाला मोठं केलं, संतांनी देवाची ओळख करून दिली. ते गुपित असलेलं तत्व संतांनी बाहेर काढलं आणि म्हणून जगाला ते काय झालं, गोचर झालं. त्याला कळायला लागलं की हे असं अशी जाणीव आहे. असं जाणीव करून देण्याचं हे काम ही करतात. म्हणून योगी हो, तू कर्मयोगी हो. निष्काम कर्मयोग आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा देखावा करावा लागत नाही, दंभ नाही, कशाची अपेक्षा नाही, कुणाकडून काही मागणी नाही. असं व्हावं तसं व्हावं ही कल्पना नसते. या सगळ्या गोष्टीतून तो बाहेर पडतो, त्याला योगी म्हटलेला. या कारणे याकरता तुला मी नेहमीच म्हणत आहे, मी सदा म्हणे, सदा म्हणजे नेहमी म्हणतो काय, तू अंतःकरणापासून खरोखर योगी हो. होई योगी होई अंतःकरणे पंडकुमारा. देहानं योगी हो असं म्हणत नाही, अंतःकरणानं योगी हो. आता इथं परत क्रियेला फाटा दिलेला आहे बघा. कारण क्रिया जेव्हा कमी होतात ना, तेव्हाच ते स्थिर तत्व अनुभवायला लागतं. डळमळणाऱ्या एखाद्या वाहत्या नदीमध्ये जसं सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही, किंवा लाटा ज्या ठिकाणी समुद्राच्या असतात त्या ठिकाणी चक्राचं प्रतिबिंब जसं दिसत नाही, सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही, तसं खवळलेल्या मनोवृत्तीमध्ये उद्विग्न झालेल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रतिबिंब कसं दिसेल सांगा बघू. हा एक डोहच आहे, आणि त्या डोहामध्ये जर तरंग शांत झाले नाहीत तर तरंग शांत नसताना ते प्रतिबिंब कसं दिसेल. म्हणून ज्यावेळी तरंग शांत करण्यासाठीच आपण नाम घेतो, ध्यान करतो, हे जे सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या तत्वाचं चिंतन करतो, हे त्यासाठी आहे, त्या डोहातलं शांत करण्यासाठी. शांत झालं की पाणी ते शुद्ध होतं, सगळा गाळ जाऊन खाली बसतो आणि शुद्ध असं ते सूर्याचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसायला लागतं. म्हणून इथं म्हणतात अंतःकरणापासून योगी हो. कारण अंतःकरण शुद्धीला संत फार महत्त्व देतात. बरेचसे हे वावरणं दंभ कशामुळं आहे बघा. म्हणून दांभिक आणि खरा पारमार्थिक ओळखत नाही, त्याचं कारण ते आहे. खरा पारमार्थिक ओळखत नाही आणि त्यामुळं गोष्टी त्या पलीकडे जातात. अंतःकरणानं पारमार्थिक असणं फार महत्त्वाचं आहे. अंतःकरणानं आपण संन्यस्त असावं. संन्यासी वृत्ती ही अंतःकरणाची असली पाहिजे. देहाची असो नसो तो भाग अगोदरचा आहे, पण नंतरचा खरा भाग आहे तो अंतःकरणानं योगी हो म्हणतात ते. म्हणून अंतःकरण होण्याचा उपदेश त्या श्लोकावरली शेवटची उभी आहे बरं काय. 46 नंबरच्या श्लोकावरची 481 नंबरची उभी शेवटची आहे. आणि माऊलींनी तस्माद योगी भव अर्जुन असं जे म्हणतात त्याचं भाषांतर केलं आहे. त्यामुळे शरीरानं योगी होणं, योगी कुणाकडून तरी म्हणून घेणं फार सोपं आहे. लोकांच्याकडनं पूजा घेणं आणि फुलं आणि हार तुरे घेणं सोपं आहे. कारण त्या सगळ्या गोष्टी लोक बाहेरच्या रंगाला बघत असतात आणि बाहेरचं वर्तन बघूनच लोक ठरवतात की हा माणूस असा आहे. पण अंतःकरणातलं कुणी पाहिलेलं आहे. अंतःकरणात किती चोर दडलेत, अंतःकरणामध्ये किती काय गोष्टी घडत असतील, किती त्यात विनयभंग होत असतील अंतःकरणातून, किती बलात्कार होत असतील, किती चाड्या आणि निंदा होत असतील, किती ईर्ष्या आणि असूया असतील अंतःकरणामध्ये. ज्यावेळी त्या जातील ना त्यावेळी खरा योगी तू होशील असं माऊली बोलतात. त्यामुळे शरीरानं मिरवणं फार सोपं आहे. शरीराने कपड्यानं मिरवायचं, नाम टिळे अंगाकायामध्ये माळा ह्या सगळ्या परिधान करता येतात. बाहेर विकत मिळते ना, हे सगळ्या गोष्टी विकत मिळत नाही. एकच की अंतःकरणाचं वैराग्य मिळत नाही. म्हणून अंतःकरणाचं वैराग्य तू धारण कर म्हणजे तू खरा योगी होशील. म्हणून क्रिया ज्यावेळी संपतात ना त्यावेळी हळूहळू फळली केळी उन्मळे पैशी आत्मज्ञाने प्रभाळे, जयाच्या क्रिया ढाळे ढळती आहे. माऊलींची ओवी कशी आहे बघा. फळली केळी उन्मळे, परत केळीला वाढ होत नाही.
एकदा फळली आणि तिला केळी लागल्या की ती केळी मोडूनच पडते. त्याच्या क्रिया सगळ्या बंद होतात. त्याची वाढ, फळांना जन्म देणं सगळं थांबतं. फळली केळी उन्मळे, आत्मज्ञाने प्रबळे. जेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो अंतःकरणामध्ये, त्यावेळी सगळंच का होतं त्याचं प्रबळानं, जयाच्या क्रिया ढाळे ढाळे हळूहळू गळती आहे. असा तो योगी असतो. किती सुंदर माऊली त्यांचं वर्णन करतात, कारण ते स्वतः तसे होते म्हणून तसं वर्णन करतात. आम्हाला अजून ते पटवून देता येत नाही, कारण ते तत्व अजून आमच्यात घुसलं नाही ना. त्यामुळं आम्हाला आहे ते त्याचं सुचत पण नाही, असं असं असू शकतंय काय. पण माऊलीनेच ते सांगावं. माऊली म्हणतात की तू अंतःकरणानं योगी हो, कारण रागद्वेष रहित होणं फार कठीण आहे. मला राग येत नाही म्हणून सांगणं सोपं आहे हो जगाला. मी काही रागीट नाही हो, मी कुणाला फसवत नाही हो. कसा फसवत नाहीस तू? क्रियेच्या द्वारे, कर्मातून तू इतरांना फसवत नाहीस. म्हणजे तू इंद्रियाने इतरांना फसवत नाहीस, पण अंतःकरणाला बाहेरच्या इंद्रियाने तू इतरांना फसवत नाहीस. पण आतले इंद्रिय आहेत त्याला अंतःकरण. करण म्हणजे इंद्रिय, अंत म्हणजे आतलं. आतली इंद्रिय जी आहेत ना, ती मात्र रोज क्षणाक्षणाला लोकांना लबाडी करतात, खोटं बोलतात, फसवतात, दंभ करतात, अहंकार बाळगतात. बाहेर तोंडानं सांगतो मला अहंकार नाही म्हणून. म्हणून माऊली म्हणतात अंतःकरणापासून तू योगी हो. अंतःकरणापासून. ह्या बाहेरच्या नुसतं ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जगाला दाखवायला चांगल्या आहेत आणि मान मान्यतेसाठी उपयोगाच्या आहेत. पण जगाला दाखवताना काय कुठं काहीतरी होत असते. एक असे संत महात्मे होते, फार सुंदर अशी प्रवचनं करायचे, कीर्तनं करायचे. गावातल्या बऱ्याचशा अशा ओढाळ लोकांना त्यांनी आपल्या कीर्तनाने प्रवचनाच्या उपदेशातून सन्मार्गाला लावलेलं होतं. रोज मंदिरामध्ये जाऊन कीर्तन कथा सांगणं, प्रवचनं करणं. लोक हे ऐकायला यायचे, लोक खूप मानायचे त्याला. पण असे थकत गेले आणि जाता जाता थांबायचे, ते एका ठिकाणी बसायचे. आणि ज्या ठिकाणी बसायचे ना, तो दारूचा अड्डा होता. ते थोडा वेळ बसायचे. मंदिरात जाताना थोडा वेळ त्या अड्ड्यावरती म्हणजे त्या अड्ड्याच्या त्या कट्ट्यावरती थोडा वेळ बसायचे. लोकांना शंका यायला लागली हळू. रोज महाराज तिथं जाऊन बसतात, म्हणजे जर थोडं तरीशी ती दारू घेतात वाटते, ते दारू पितात बहुतेक, असं लोकांना वाटायला लागलं. आणि लोक आसपासात कुजबुजायला लागले. काही बुद्धिवादी हुशार मंडळी आहेत ना, ते जे तिथं बसलेले आहेत त्याचे फोटो सुद्धा घेऊन ठेवले, म्हणजे लोकांना दाखवायला पाहिजे ना, पुरावा तरी पाहिजे काहीतरी, की खरंच महाराज दारू पितात का नाही, दारूच्या दुकानात जातात का नाही, हे कळायला पाहिजे ना. मग दारूच्या दुकानाच्या दारात बसलेला फोटो सुद्धा त्याने बरोबर घेऊन ठेवलेले होते, इतरांना दाखवायला पाहिजे. कारण त्यांना अगोदरच मानवत नव्हतं की महाराज प्रवचन करतात आणि लोक त्यांच्या नादाला लागतात, आणि आमच्याकडे कोणच येत नाहीत. मग आमच्याकडे कोण येत नाही तर करायचं काय? मग महाराजाला बदनाम करणं हा एक मोठा आहे. काही भोळी बाबडी माणसं होती ती त्यांचं ऐकायचे. ते म्हणतात ही मोठी माणसं एवढी बुद्धिवादी सांगतात, तर खरंच महाराज दारू पित असतील कदाचित. आणि एक दिवशी त्यांची जवळची माणसं जी शिष्यमंडळी होती ती त्यांच्या घरात गेले. म्हटले कुजबुजायला लागलेत माणसं तुमच्याबद्दल, महाराज हे बरोबर नाही. आता आयुष्याच्या शेवटी तुम्ही असं दारूच्या व्यसनाच्या नादाला लागायला नको पाहिजे होतं. तुम्ही इतकं लोकांना ज्ञान देताय आणि दारूच्या व्यसनाला लागायला नको पाहिजे होतं. महाराज फक्त हसले आणि गप्प बसले, काही बोलले नाही. आपला मुद्दा त्यांनी पटवून दिला नाही. मी तसा नाही म्हणून कुणाला त्यांनी सांगितलं नाही, मी दारू घेत नाही वगैरे काहीही बोलले नाही. ते शांत बसले. आणि शिष्य आलेत आणि 1-2 बाटल्याच दारूच्या घेऊन आले. म्हणले उगीच बाहेर पडू नका तुम्ही, बाहेर दिसतंय ते, त्याच्यापेक्षा घरातच थोडी दारू पीत जावा. आम्हाला तुमची काळजी वाटते, लोक बाहेर तुमचा अपमान करायला लागलेले आहेत. ठीक आहे म्हणजे ठेवा तिथं म्हणले कपाटामध्ये दारूच्या बाटल्या. शिष्यांना वाटलं खरंच पितात, कारण दारूच्या बाटल्या ठेवा म्हटले म्हणून. असेच काही दिवस असेच गेले. ह्यांच्या लक्षात आलं की मला लोक का म्हणतात तसं, कारण त्यांना तोपर्यंत कळतच नव्हतं की आपल्याला लोक ह्या संदर्भात बोलतात हे. जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी बसायची जागा बदलली. जाता जाता आता ते हनुमंताच्या मंदिराच्या कट्ट्यावर बसायला लागले. पहिला कट्टा कुठला होता? दारूच्या दुकानाच्या कट्ट्यावर बसायचे. आता हनुमंताच्या मंदिराच्या कट्ट्यावर जाता जाता, मंदिराकडे जाताना, प्रवचनाला जाताना मध्ये विसावा घ्यायला लागले. आणि त्यामुळे लोक म्हणाले महाराज सुधारले वाटते, त्याने आता बंद केली वाटते दारू. नाही, बंद कुठली केली हो, परवा आम्हीच बाटल्या त्यांना घरात नेऊन देऊन आलोय, त्यामुळे घरात पित असतील आता ते.
आता बाहेर पित नाहीत ते, म्हणून तिथं कट्ट्यावर बसायचे बंद झाले. असेच काही दिवस गेले. आता म्हणले महाराजांना म्हणले सांगायला जाऊया, तुम्ही बंद केले काय, तुम्ही आता बसत नाही, बरं झालंय, लोक म्हणाले तुमच्याबद्दल चांगलं, पण आता आम्ही काय केलंय, घरात पिताय ना, बरं झालं, आम्ही अनेक 4-5 बाटल्या घेऊन आलाय, तुम्ही घरीच पीत जावा. महाराजांच्यावर त्यांचं प्रेम होतं आणि म्हणून ते घेऊन यायचे. बरं काय, तर घेऊन आले, ते ठेवायला आले. ते म्हणले, आणि ठेवायला जेव्हा कपाटात गेले, त्या अगोदर दिलेल्या 2-3 बाटल्या होत्या ना, त्या तशाच होत्या. मग ते शिष्याने विचारलं, या बाटल्या तशाच आहेत, मग तुम्ही पिताय का नाही? कोण पितोय म्हणले, तुम्हीच म्हणाला मी पितोय, तुम्हीच उठवायला मी पितोय म्हणून, सगळ्या लोकांना दारुड आहे म्हणून तुम्हीच सांगायला, तुम्हाला त्यांना पश्चाताप झाला. म्हणले आमचं चुकलं, म्हणजे कारण नसताना आम्ही काहीतरी तुमच्यावरती आरोप केलेत आणि ही आमची चूक आहे. वास्तविक पाहायला पाहिजे, आणि जे फैलवतात, असे अफवा फैलवतात, त्यांची मनोवृत्ती पहिल्यांदा तपासली पाहिजे. ते कोणत्या कारणानं, असं कोणतं त्यांचं आत उद्देश आहे की ज्यामुळं ती लोकांची बदनामी करतात. फार महत्त्वाची गोष्ट असते बरं काय. काही जण स्वतःची बदनामी थांबवण्यासाठी इतरांची बदनामी करत असतात. स्वतःवर झालेले आरोप नष्ट व्हावेत म्हणून दुसऱ्यावर आरोप करत असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार साकल्यानं ग्रंथ वाचणाऱ्या लोकांना कळतो बरं काय. शास्त्राचा अभ्यास झाला, भगवंताची सेवा ज्यांच्याकडून झालेली असते त्याला हे सगळं समजत असते बरं काय. सगळेच मूर्ख नसतात. म्हणजे अशा एखाद्या व्यक्तीला बदनाम करायची कामं लोक करत असतात. म्हणून म्हणतात बाहेरचा दिखाऊपणा का उपयोगाचा आहे. माऊली म्हणतात अंतःकरणानं योगी हो. आत्ताचं उदाहरण आपण घेतलं ना, महाराज अंतःकरणानं योगी होते. महाराजांची चूक काय होती, ते दारूच्या गुत्त्याच्या त्या दुकानाच्या दारात बसले, ही त्यांची चूक आहे. आता ही चूक होती काय, योगायोगानं घडणारी घटना होती, हा मुद्दा कुणी तपासाच्या नादाला समाज लागत नाही. समाज आपल्या आपल्या पद्धतीनं बोलत असतो. म्हणून माऊली म्हणतात तो अंतःकरणानं योगी झाला पाहिजे. कुठलंही राग द्वेष होऊन केलेलं कर्म जे आहे ते कर्म अंतःकरण स्वच्छ करण्यासाठीच मदत करत असतं. म्हणून अलिप्तता स्वीकारून निष्काम कर्म करणारा जो आहे असा कर्मयोगी तू हो. कारण हा कर्मयोगी जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, तो तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मुद्दा सांगायचा आहे माऊलींना, फक्त तप करण्यापेक्षा योगी होणं, ज्ञान शास्त्रीय शब्दज्ञान प्राप्त करण्यापेक्षा योगी होणं, आणि नुसती कर्मठपणाने कर्मनिष्ठा ठेवण्यापेक्षा कर्मयोगी होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यापेक्षा, शास्त्रीय आणि पंडित होण्यापेक्षा ज्ञानयोगी व्हावं. तपच नुसतं प्राप्त करण्यापेक्षा तर ह्या तपातना तपोनाथ व्हावं. अगोदर शब्द वापरला आहे माऊलीने, तपोनाथ व्हावं. आणि नुसतंच कर्म करत बसण्यापेक्षा कर्मयोगी व्हावं. या 3 गोष्टी माऊलीने वापरलेल्या आहे. म्हणून कर्मटाचं लक्ष, जो कर्म करणारा, षटकर्म करणारे जे असतात त्यांचं ऐहिक पारलौकिक फळावरती असतं. पुण्यप्राप्तीसाठी ती षटकर्म करत असतात. स्वर्ग मिळाला माझं काम झालं, संसारातली सुख मिळाली माझं काम झालं. पण योगी मात्र कर्मफळाच्या आसक्तीतून निवृत्त झालेला असतो. म्हणून तू तपस्वी नको, योगी हो. तू तपस्वी का व्हायचं नाहीस, तर तू सुद्धा काय केलं पाहिजेस, या ऐहिक आणि पारलौकिक लोक याच्यासारख्या या गोष्टीमध्ये आसक्त होऊ नकोस. जसा योगी कर्माच्या फळाच्या आसक्तीतून बाहेर पडून निवृत्त झालेला असतो. तप हे देहाशी निगडीत असतं. देहानं तप करावं लागते बघा. उपवास करायचे, कुठंतरी पाण्यात बुडवून घ्यायचं, मांडी मारून काहीतरी उलटी सुलटी योगासनं काहीतरी करायचे, कुठले तरी वेगळे अवघड प्राणायाम करायचे. ह्या सगळ्याचा संबंध कशाशी आहे सांगा, देहाशी. देहच उलट बलवत, देहभावच बलवत्तर होतो यामुळं, बाकी काय होत नाही. ज्या देहानं क्रिया केल्या जातात त्या सगळ्या देहाच्या भावाला बलवत्त करणारे आहेत, त्याला पोषण देणाऱ्या सगळ्या क्रिया आहेत ह्या. त्यामुळे देहभाव, देहंकारच जात नाही ना. किती तप केलं तरी तपाचं पुण्य मिळेल, पण देहंकार कुठे गेला. आणि देहांकार जेव्हापर्यंत जात नाही तोपर्यंत याला परमात्मा मी आहे, मी योगी आहे याची जाणीव कशी होईल सांगा बघू. म्हणून तप हे देहाशी निगडत आहे. त्यामुळं देहात्मभाव वाढीस लागतो. म्हणून एखाद्या सिद्धीसुद्धा मिळतात बघा. ते तप करणाऱ्यांना काही अष्टमहासिद्धी, अरिमा गरिमा वगैरे, रुद्धी सिद्धी वगैरे सिद्ध्या सांगितल्यात, अष्टमहासिद्धी. त्यातल्या कुठल्या काहीतरी सिद्ध्या प्राप्त झालेल्या असतात. सिद्ध्या प्राप्त होणं शरीराशी निगडीत आहे सगळं.
मी चमत्कार करतो, पाण्यावरून चालतो, आकाशातून चालतो, वगैरे वगैरे, दिशेने असा होतो, भूत वर्तमान भविष्य जाणतो, सगळं जे आहे सिद्धी मिळतील. पण तेच सिद्धी तो देहात्म भाव आपल्या मुख्य योगी होण्यामध्ये प्रतिबंध करत असतो. आणि योगी मात्र कसा असतो? देहातीत असतो, देहाच्या पलीकडे असतो. शास्त्रज्ञानाने म्हणजे शब्दज्ञानाने परोक्ष ज्ञान होईल. आणि परोक्ष ज्ञानाचा संबंध कशाशी आहे? वृत्ती ज्ञानाशी आहे. तपाचा संबंध जसा देहात्म भावाशी आहे, तसा शास्त्रीय ज्ञानाचा, शब्द ज्ञानाचा संबंध हा वृत्ती ज्ञानाशी आहे. वृत्ती ज्ञान म्हणजे मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती, अशा 4 वृत्ती आहेत ना अंतःकरणाच्या. ह्या अंतःकरणाच्या वृत्तीशी संबंध असतो. म्हणजे मनोवृत्ती त्याची प्रबलच राहते, बुद्धिवृत्ती प्रबल राहते, चित्तवृत्ती व्यवस्थित असते, अहंकारवरती असतो. मग कसा योगी होईल तू सांगा? म्हणून शब्दपंडित असणारे जे असतात किंवा शब्दज्ञानामध्ये पारंगत असणारे जे असतात ते नुसत्या वृत्तीज्ञानाशी संबंधित असतात. पण योगी मात्र आत्मसाक्षात्कारी असतो, त्याला साक्षात्कार झालेला असतो. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या पलीकडे तो गेलेला असतो. सगळ्या वृत्ती त्याच्या लीन झालेल्या असतात. आणि त्यामुळे त्याचे संकल्प विकल्प, निश्चयात्मक वृत्ती किंवा चिंतनात्मक वृत्ती किंवा अहम करणारी जी वृत्ती, अहम वृत्ती जी आहे ती सगळी शांत झालेली असते. आणि म्हणून तो पूर्णत्वास पोचलेला असतो. म्हणून तू शास्त्रपंडित न होता तू काय हो? योगी हो. आणि कर्मफळ जे आहे, मी कर्म करत राहतो, आयुष्यभर कर्मफळ करत राहिलं, शास्त्रज्ञान प्राप्त केलं आणि पाप पुण्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपण करणं ही फार गरजेची गोष्ट इथं माऊली सांगतात. म्हणून कर्मफळ, शास्त्रज्ञान आणि पाप पुण्य या सगळ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. कर्माच्या फळाची अपेक्षा संपली की आपण कर्मनिष्ठेतून बाहेर पडतो. पाप पुण्याचा विचार संपला आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा सोडली, काही प्राप्त करायची इच्छा सोडली की आपण तपस्वीमधून बाहेर पडतो. आणि जेव्हा पंडित व्हायचं नाही मला, तर मला देव जाणायचा आहे, याच कारणासाठी शास्त्राचा अभ्यास करावा. पण शास्त्राचा अभ्यास जर पांडित्य प्राप्त करण्यासाठी असेल तर मला योगी होता येणार नाही. म्हणून कर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा शब्दाचा अर्थ आहे शब्द ज्ञाननिष्ठा. आणि पुढे तपस, या तपाच्या पलीकडे जो जातो तो योगी होतो. आणि तो अंतःकरणापासून असतो. म्हणून तो अंतःकरणापासून योगी हो. कारण अंतःकरणच देवापर्यंत पोहोचवत असतं. अंतःकरणानं केलेला परमार्थ हाच विचाराचा परमार्थ असतो. अंतःकरण जेव्हा विलीन होतं, भगवंताशी एकरूप होणारी एक गोष्ट आपल्या शरीरामध्ये आहे, ते म्हणजे आपलं अंतःकरण. अंतःकरणाचा संबंध जीवभावाशी आहे बरं काय. आणि आपल्या इंद्रियांचा संबंध देहभावाशी आहे. म्हणून देहभाव हळूहळू कमी होत आला पाहिजे, देहासक्ती कमी व्हायला पाहिजे आणि आपला परमार्थ या अंतःकरणाच्या व्यासपीठावर चालला पाहिजे. आपल्या आत्ताचे परमार्थ जे बहुतेक परमार्थ जे आहेत, बहुतेक लोक जे परमार्थ करतात ते शरीरानं परमार्थ करत असतात आणि शरीराला दाखवण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. लोकांना घाबरून ते शरीराला सांभाळून घेत असतात. शरीराकडून काही चुका होऊ नयेत याची काळजी घेतात, कारण लोकांना ते घाबरत असतात. पापाला घाबरणारे असतात, त्यांचा देहभाव जागृतच असतो. पापाला घाबरायला पाहिजे, पण नुसत्याच पापाला घाबरू नये. पुण्याला घाबरणारा जो असतो तो योगी असतो आणि पापाला घाबरणारा जो असतो तो कर्मनिष्ठ असतो. ह्या सकाम कर्मातून होते काय? लोकांच्या दृष्टीनं पारमार्थिक असतो, देवाला तो आवडत नाही. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आता संकल्प काढून टाकायसाठी अंतःकरणच पाहिजेत ना. अंतःकरणातूनच तो परमार्थ केला पाहिजे ना. ज्यावेळी अंतःकरणातून परमार्थ होतो त्यावेळी तो योगी होतो. म्हणून तस्माद योगी भव अर्जुन, असं माऊली जे म्हणतात ना. म्हणून योगी होई अंतःकरणे पंडुकुमारा. अर्जुना, तू अंतःकरणापासून योगी हो, ह्यातच तुझं भलं आहे. फार सुंदर विचार माऊली सांगतात. म्हणून विचार करताना तपाचं जी षटकर्म आहेत ती करू नयेत असा अर्थ नाही. शास्त्राचा अभ्यास आहे तो करू नये असा आहे. आणि सकाम कर्म आहेत ती करू नये असं नाही, पण ती एक पायरी आहे.
त्या पायऱ्या ओलांडण्यासाठी माऊली म्हणतात शेवटच्या पायरीमध्ये शेवटचा जन्म हा योग्याचा असतो. आणि तू तपासपणे गेलास तर तुला आणखीन काहीतरी जन्म घ्यावे लागते. तू ज्ञानी पंडित व्हायला लागलास ना, शब्द पंडित, तर तुला पंडितासाठी वकवक करायला पुन्हा यावं लागेल, बडबड करायला, कारण लोकांना सांगायला नको का, त्यासाठी तुला पुन्हा यावं लागेल. आणि तू जर कर्मनिष्ठ असतील तर तुझं काम पूर्ण होणार नाही. संसारात ती कामं कधी पूर्ण होत नाहीत. मग कर्मनिष्ठेला अपूर्णता आहे ना. मग ती पूर्णता जर येत असेल तर योगात आहे ती पूर्णता. तू योगी किंवा जीवनमुक्त झाल्याशिवाय तुझं कामच संपणार नाही. जीवनमुक्त झाल्याशिवाय तुझी पापपुण्य संपणार नाही. जीवनमुक्त झाल्याशिवाय तू या शब्दज्ञानाच्या पलीकडे जाणार नाहीस. म्हणून तू शब्दज्ञानी होऊ नको. म्हणून तू पापपुण्याचाच नुसता विचार करत 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 नुसत्या पापाचाच विचार करतो असं नाही, तर पुण्याचाही विचार सोडून दे. आणि पुण्याचा विचार सोडून देणारा जो असतो तो योगी असतो. पण पापाचा विचार करणारे पुष्कळ मंडळी आपल्याला बघायला मिळतात. किती लोक आहेत हो की माझ्याकडून पाप घडू नये म्हणून दक्ष असणारे खूप लोक आहेत. पण अशी कोण आहेत बघा, मी केलेलं पुण्य दुसऱ्याला दिसू नये म्हणून सावध असणारे किती लोक आहेत सांगा. त्याला योगी म्हणायचं. त्याचं पुण्य संपतं आणि पाप पण संपतं. पण आपल्यातले दांभिक आणि नाटकीपणा करणाऱ्यांची संख्या खूप आहे. अगदी चांगल्या चांगल्या पदावर सुद्धा ही लोक आहेत बरं काय, की ह्यांच्याकडून नुसत्या शरीराचेच परमार्थ घडतात. माझं शरीर, मी इथं जात नाही, मी तिथं जात नाही, मी हे खात नाही, मी हे ती पित नाही, मी इतक्या वेळा सकाळी उठतो, मी इतकी स्तोत्र वाचतो. हे सगळं शरीरापुरतंच मर्यादित आहे. माऊली पुढे अंतःकरणाच्या परमार्थाकडे आपल्याला घेऊन जातात. आणि शेवटचा जन्माची वर्णन आहे. हे शेवटच्या जन्माचं वर्णन आहे बरं का. यानंतर जन्म नाही हे सांगायचं आहे. आणि सांगण्यासाठीच माऊलीने उत्तर उतरलं, या कारणे तू ते मी सदा म्हणे, तुला मी हे सतत सांगतो, योगी हो, योगी हो, योगी हो. म्हणजे काय, या कर्मफळाच्या आसक्तीतून बाहेर पड, दंभातून अहंकारातून बाहेर पड, काम क्रोधादी विकारापासून बाहेर हो. कुणाला बाहेर काढ, तू होऊ नकोस, तुझं अंतःकरण बाहेर काढ. म्हणून अंतःकरणाचं वैराग्य हा सर्वश्रेष्ठ दर्जाचं पारमार्थिक क्षेत्र आहे. अंतःकरणाचा प्रांत आहे ना पारमार्थाचा, हा खरा प्रांत आहे. हे शरीरातलं वावरणं आहे. मंदिरात जातो, उठतो, प्रदक्षिणा 50 घालतो, दंडवत घालतो, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन अंतःकरणानं पारमार्थिक असणं फार गरजेचं आहे. अंतःकरणाचा संन्यास हा सर्वश्रेष्ठ संन्यास आहे असं माऊली सांगतात. पुढचा श्लोक, शेवटचा श्लोक आपण 6व्या अध्यायातील घ्यायला लागलेला आहे. भगवद्गीतेतील शेवटचा 47 नंबरचा 6व्या अध्यायातील श्लोक. योगिनामपि सर्वेषां मदगतेऽन्तरात्मनः श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. आता फार सुंदर आणि पुढचा उपदेश, माझ्या ठिकाणी संबंध असलेल्या चित्ताने तू श्रद्धायुक्त होऊन जो माझं भजन करतो. कुठं आणून ठेवलं बघा आपल्याला, आता भजनाकडे आणि भक्तीत आणून सोडलंय आपल्याला भगवद्गीतेनं. कारण भगवद्गीतेचा गाभा जो आहे तो ज्ञानोत्तर भक्ती असाच आहे बरं काय. ज्ञान आणि भक्ती ह्या दोन गोष्टी विलग करता येत नाहीत. आता हा शेवटच्या श्लोकामधून आपल्याला कळतं. आणि जो श्रद्धायुक्त होऊन माझं भजन करतो, माझ्याशी एकरूप होऊन भजन करतो, तो सर्व योगामध्ये युक्ततम आहे. म्हणजे युक्त, युक्ततर, युक्तोत्तम. तर तम म्हणजे शेवटचा भाग, उत्तम म्हणजे शेवटचं, तर म्हणजे मधलं, आणि मधलं युक्त, युक्त म्हणजे पहिलं. तसे युक्ततम आहे असं कुणाचं मत आहे? माझं मत आहे. समे युक्ततमो मतः. माझं मत असं आहे की तोच खरा युक्ततम आहे, तोच खरा श्रेष्ठ योगी आहे, जो काय करतो, माझ्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष ठेवतो, माझ्याशी एकरूप होतो, माझ्या ठिकाणी अंतःकरण लावून श्रद्धेने मला भजतो, मन बुद्धी हे माझ्याच चरणाला वाहतो, तो योगी. श्रद्धेनं युक्त होऊन असा कर्मयोगामध्ये श्रेष्ठ ठरतो. म्हणजे असा योगी तुला व्हायचा आहे. म्हणून ज्ञानाच्या प्रांतातून माऊली भक्तीच्या प्रांतात भजनाकडे आता आपल्याला न्याय लागलेले आहेत. आणि याचाच विचार आता या श्लोकामधून आता माऊली आपल्याला सांगणार आहे. म्हणजे आता आपल्याला खऱ्या अर्थानं एक वेगळी सुरुवात करून दिलेली आहे बरं काय. एक पार्ट, एक चॅप्टरच संपलेला आहे. जो कर्मयोगाचा होता, जो ज्ञानयोगाचा होता, आता भक्तियोगाचा चॅप्टर आपण 6 अध्यायामध्ये अभ्यासणार आहोत. पहिले 6 अध्याय हे
अशी भगवद्गीतेची काय प्रस्तावनाही म्हणा आणि आणखीन ज्ञानयोग आणि कर्मयोगांची कशी साधना असायला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या 6 याच्यामध्ये माऊलीने दिलेलं आहे. आणि आता आपल्याला ते काय म्हणतात, योगी नामपी सर्वेशाम मदगतेनांतरात्मना. म्हणजे आपला अंतरात्मा म्हणजे अंतःकरण आहे, माझ्या ठिकाणी लावून श्रद्धामान भजनते, श्रद्धेनं युक्त होऊन तो भजन करतो, तो युक्ततमो मतः, तो सगळ्या योगामध्ये उत्तम युक्ततम असं माझं मत आहे, भगवंताचं मत आहे. हे सांगणारे सामान्य नाहीत बरं काय. ज्यांनी शास्त्र निर्माण केलं, शास्त्राचा निर्माता भगवंत आहे. कारण वेदांचा निर्माता कोण आहे, वेद त्यांच्या श्वासातून तयार झालं म्हणतात. मग त्यांच्या श्वासातून वेद म्हणजे शास्त्र निर्माता कोण आहे, वेदांचा भगवंत आहे. आणि जे वेदांचे निर्माते आहेत ते स्वतः बोलतात वेदामध्ये काय सांगितलंय ते. मग आम्हाला पटवून घेतलं पाहिजे. आणि ते पटवून घेण्यासाठी आता माऊली इथून पुढच्या ह्याच्यामध्ये वर्णन करणार आहेत. काही ह्या समारोपाच्या ओव्या आहेत आणि या समारोपाबरोबर 7व्या अध्यायाची प्रस्तावना सुद्धा आपल्याला याच याच्यामध्ये मिळेल. खरंच भक्तीला सुरुवात झालेली आहे. शेवटचा श्लोक त्यासाठीच टाकला असा, तो बरोबर 7व्या अध्यायाशी जुळवून घेतलेला आहे. आता मनानं बुद्धीनं असा परमार्थ आपला जो चालू राहणार आहे, म्हणजे माझा भावनेचा परमार्थ आणि माझ्या बुद्धीचा परमार्थ आहे, तो भक्तीचा प्रांत आहे. आणि त्या भक्तीच्या प्रांतामध्ये भगवंत आपल्याला माऊली नेऊन सोडणार आहेत. 47 श्लोकाचा विचार आता आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. वेळ संपलेला आहे, आता आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.